नमस्कार मंडळी. फ्लावर पासून फक्त भाजीच का बनवायची, तर एकदा असाही पदार्थ बनवून बघा. आज आपण ना फ्लावर किसून मस्त असा चमचमीत चटकदार पदार्थ बनवतोय. तुम्ही असा पदार्थ कधी बनवला आहे का हो? बनवला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा फ्लावरचा एक गड्डा घेतलेला आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर हा फ्लावर ना आपण चिरून घेऊया. तर सर्वात अगोदर ना हा देठ मी कट करून घेतेय. हे बघा, अशा पद्धतीने देठ कट करून टाकायचा आहे. देठ आपला कट करून झाल्यानंतर हा फ्लावर ना आपल्याला खूप जास्त बारीक चिरायचा नाही. त्याची मोठी मोठी फुलं ना आपल्याला अशी कट करून घ्यायची आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ही फुलं आपण कट करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय फ्लावरची मी अशी मोठी मोठी फुलं ना कट करून घेतलेली आहेत. आपण आता ही मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊया, म्हणजे यावर काही धूळ माती काही किडे वगैरे असतील ना तर ते बाजूला निघतील आणि फ्लावर छान असा स्वच्छ होईल. त्यासाठी इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे. त्यानंतर हा फ्लावर आपण यामध्ये घालूया. फ्लावर आपण 5 मिनिटं या मिठाच्या पाण्यामध्येच ठेवून देऊया. तर इथे मी हा फ्लावर 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर हा धुवून आपल्याला यामधलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. तर इथे फ्लावर मी स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे. आपण आता हा फ्लावर किसून घेऊया. हा फ्लावर किसण्यासाठी ना मी छोट्या किसणीचा वापर करतेय. हे बघा, म्हणजे आपला हा फ्लावर छान असा बारीक किसला जाईल. त्याला छान असं बारीक किसून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपला हा फ्लावर छान असा बारीक किसून झालेला आहे. हे बघा, आपण आता हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया. फ्लावर आपला भांड्यामध्ये काढून झाला की यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालूया. चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, त्याचबरोबर 2 चिमूटभर यामध्ये आपण हिंग घालूया. अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ घालायचे, अर्धा चमचा ओवा, त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया आणि चिमूटभर खायचा सोडा यामध्ये घालूया. हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. याला चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालूया. बरोबर 2 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचंय. आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचंय. मंडळी, तुम्हा सर्वांना एक ना छोटीशी विनंती असेल, तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे ना मला छान अशी मोटिवेशन मिळते. आणि हो, रेसिपीला एक लाईक व तुमची गोड कमेंट असेल ना तर खूप छान वाटेल.
तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे। आता हे मिश्रण तयार करत असताना आपण यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाहीये। फ्लावरला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। तर आज आपण फ्लावरची भजी बनवतोय। मिश्रण तयार आहे, भजी बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे। आता लोखंडी कढई किंवा तव्यामध्ये केलेला पदार्थ ना चवीला अप्रतिम लागतो। आता यामध्ये घालूया भरपूर असं तेल। तर इकडे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये ना मस्त अशी गोल गोल भजी सोडायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। तेलामध्ये भजी सोडून झाली की गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही भजी छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय भज्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। हे बघा, तर इथे आपली ही भजी तळून झालेली आहे। काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया। तर इथे आपली चटपटीत अशी फ्लावरची भजी बनवून तयार झालेली आहे। चवीला जबरदस्त लागतात। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।